शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। तर शेतकरी बांधवांसाठी आली अत्यंत महत्त्वाची बातमी। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही ज्या दिवसाची एवढ्या महिन्यापासून प्रतीक्षा पाहत होता, गेले कित्येक वर्षापासून देखील तुम्ही प्रतीक्षा बघत होता की पीक विमा कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, आज डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पीक विम्याबाबत अत्यंत मोठी बातमी आता समोर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री साहेबांची मोठी घोषणा झाली, त्यासोबत निर्णय देखील जाहीर करण्यामध्ये आला आणि तातडीने आदेश देण्यामध्ये आली। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री साहेबांनी नुकतीच घोषणा केली आहे की पीक विम्याचे पैसे आता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आज जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले असून त्यातील 6,000 कोटी रुपये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचले आहे आणि राहिलेले पैसे पुढच्या 2 ते 3 दिवसाच्या आतमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, महत्त्वाची बातमी आज राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे। आता राज्य सरकारने निर्णय घेतला आणि पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, एकीकडे कर्जमाफीचा पण निर्णय झालेला आहे। शेतकऱ्याला कर्जमाफी 2 लाखांपर्यंत झाली आहे, पण सांगताना दुःख होत आहे, या कर्जमाफीचा लाभ सर्व शेतकऱ्याला भेटत नाही। ही कर्जमाफी फक्त 2 लाख रुपयांपुरतीच मर्यादित सरकारने केली आहे आणि यामध्ये पण सर्वात मोठी अट घातली आहे ती म्हणजे की बघा, सप्टेंबर महिन्यामध्ये 2025 साली तुमचं कर्ज जर थकीत असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार, अन्यथा तुम्ही पात्र नाही। बघा, सरकारने जवळपास असं डोकं लावलं आहे, असा पेज घातला आहे की फक्त 20% शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार, 80% शेतकरी अपात्रतेमध्ये राहणार। आता आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया, म्हणजे की पीक विम्याकडे। बघा, आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये हेक्टरी 27,000 रुपये पीक विमा जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारने दिली। 2020 ते 2024 पर्यंतचा प्रलंबित पीक विम्याचा निधी अखेर सरकारने वितरित करायला आता सुरुवात केली आहे। गेल्या 4 वर्षापासून जे शेतकरी या हक्काच्या पैशाची वाट पाहत होते, आज सरकारने हा प्रलंबित विमा देण्याचा मोठा निर्णय सध्या घेतला असून प्रत्येक शेतकऱ्याला 27,000 रुपये हेक्टरी बघा, आज दुपारी 12 वाजल्यापासूनच रक्कम जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे। जर आतापर्यंत तुम्हाला निधी भेटला नसेल तर चिंता अजिबात करू नका, कारण की सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, हा निधी शेतकऱ्याला रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वितरण सुरू राहणार। म्हणजे की रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही तुमच्या मोबाईलवर आनंदाचा मेसेज येणार की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। आता शेतकरी बांधवांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे जर तुमचे खाते HDFC बँक, सेंट्रल बँक, युनियन बँक, IDBI बँक, जिल्हा सहकारी बँक किंवा स्टेट बँकेमध्ये असेल तर मोबाईलवर लक्ष ठेवा। सरकारने सर्वप्रथम या बँकांमध्ये रक्कम पाठविण्यामध्ये सुरुवात केली आहे। तुमचं यापैकी कुठल्याही बँकेमध्ये खाते असेल तर तुम्हाला बघा, या 14 जिल्ह्यामध्ये आज मेसेज यायला सुरुवात झाली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून आज निर्णय घेण्यामध्ये आला आणि या ठिकाणी पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। हो शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहे आणि 36 जिल्ह्याची संख्या पाहता सरकारने निर्णय जाहीर केला आणि या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्याची निवड सरकारने केली आहे। याच 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा आता जमा करण्यामध्ये येत आहे आणि या जिल्ह्यामध्ये वितरण देखील सुरू झालं आहे। शेतकरी बांधवांनो बघा, दुपारी 12 वाजल्यापासूनच वितरण सुरू झालं आहे। आता बघा, पीक विम्यानुसार
बघा रक्कम वेगवेगळी ठरविण्यामध्ये आली आहे. सरकारने सांगितलं पिकानुसार तुम्हाला रक्कम भेटणार. 26,000 रुपये ही तर आपण सरासरी आणि कमीत कमी हेक्टरी काढी, परंतु सरकारने सांगितलं जर तुमचं भात पीक असेल तर 45,000 रुपये तुम्हाला मिळणार. त्यानंतर तुमचं बाजरी पीक असेल तर तुम्हाला 28,000 रुपये मिळणार. तर बघा सरकारने सांगितल्यानुसार आता तुमचं जर सोयाबीन पीक असेल तर 52,000 रुपये तुम्हाला मिळणार. बघा सरासरी आपण या ठिकाणी काढली आहे 26 ते 27,000 रुपये शेतकरी बांधवांनो प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार. परंतु पिकानुसार पण रक्कम अवलंबून आहे. तुम्ही पीक विमा भरताना भात पीक लावलं असेल तर सर्वात जास्त निधी तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः पुढे येऊन अधिकृत घोषणा केल्यामुळे शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे. 8,000 कोटीचा हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आज या ठिकाणी 14 जिल्ह्यामध्ये भेटणार आहे. आता या 14 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही हे आता आपण पुढे पाहणारच आहोत. शेतकरी बांधवांनो बघा प्रत्यक्ष रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली असल्याने यावेळी कोणतीही अडचण येणार नाही. बघा मागच्या वेळी पीक विमा रखडला होता 25% अग्रिम, काही शेतकऱ्याला भेटला काही शेतकऱ्याला भेटला नाही, त्याचा विषय वेगळा आहे. परंतु आता सरकारने सांगितलं जो काय राहिलेला पीक विमा आहे तो 100% सर्व शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार. अनेक शेतकरी आर्थिक अडचणीतून जात होते आणि कर्जाचा भार देखील वाढत होता. आता हे पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये थोड्याच वेळामध्ये जमा करण्यामध्ये येणार असल्याचे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ज्यांना आपण देवा भाऊ म्हणतो, यांच्या माध्यमातून निर्णय झाला आणि आता निधी देखील जमा होत आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांना आता पूर्णविराम लागला असून सर्व जिल्ह्यांची यादी वितरणासाठी बँकांकडे आता सोपविण्यामध्ये आली आहे. हो शेतकरी बांधवांनो, सरकारने काही अटी आणि पात्रतेनुसारच हा पीक विमा देण्याचं सध्या जाहीर केलेलं आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्याला PM किसान योजनेचा हप्ता मिळत असतो त्या शेतकऱ्याला पीक विमा जमा होणार अशी पहिली अट सरकारने घातली आहे. जर तुम्हाला 2,000 रुपयांचा लाभ भेटत असेल तर या 14 जिल्ह्यामध्ये हेक्टरी 27,000 रुपयांचा पीक विमा. बघा कमीत कमी आपण या ठिकाणी आकडेवारी काढली, कमीत कमी 27,000 रुपये तुम्हाला मिळणार. बघा आता या ठिकाणी दुसरे महत्त्वाची अट म्हणजे की सरकारने घातली चुकीच्या मार्गाने किंवा खोटी कागदपत्रे देऊन लाभ घेणाऱ्यांना हा लाभ मिळणार नाही. बघा म्हणजे की पीक विमा भेटणार नाही. ज्यांनी की चुकीच्या पद्धतीने पीक विम्याचा फॉर्म भरला होता, बघा आता सरकारने सांगितलं आहे याच 14 जिल्ह्यामध्ये आज पीक विमा जमा केला जाणार. आता बघा त्यामध्ये बीड आणि सोलापूर बघा या जिल्ह्याचा देखील समावेश आहे. काही ठिकाणी चुका आढळल्यामुळे सरकारने आता कडक चौकशी सुरू केली आहे. खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांच्या मदतीसाठीच सरकारने 8,000 कोटी रुपयांची मोठी तरतूद केली आहे. ज्या शेतकरी बांधवांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांच्या वर असेल त्यांना या विम्याचा लाभ मिळणार नाही. बघा उत्पन्नाची अट केवढी छोटी ठेवली. बघा 5 लाख म्हणजे की बघा आता जवळपास भरपूर शेतकरी या पीक विम्यासाठी पात्र असणार आहे. परंतु याच या ठिकाणी 14 जिल्ह्यामध्ये आता वितरण सरकारच्या माध्यमातून पार पडत आहे. शेतकरी बांधवांनो तुमचं नाव या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये येतं का नाही लक्षामध्ये घ्या. ही योजना फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच काढण्यामध्ये आली आहे. तसेच ज्यांची जमीन जास्त आहे आणि उत्पन्न भरमसाठ आहे अशा सावकार शेतकऱ्याला देखील या पीक विम्याचा लाभ येथून पुढे मिळणार नाही असे सरकारने स्पष्टपणे आता जाहीर केलं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो आता जिल्ह्यांकडे वळूया. ज्या जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली तर बघा सरकारने पुढील जिल्हा सांगितला आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर. बघा या जिल्ह्यातील शेतकरी गेल्या 3 वर्षापासून पीक विम्याची वाट बघत होते. जर तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या बँकेच्या खात्यावर आज थोड्याच वेळामध्ये विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात होत आहे. ही तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे असं देखील आपण म्हणूया. आता पुढचा जिल्हा सरकारने सांगितला आहे तो म्हणजे की यवतमाळ जिल्ह्यातील
3,75,000 शेतकरी पीक विम्यापासून वंचित होते. मात्र शेतकरी बांधवांनो, आता चिंता करू नका. सरकारने निर्णय घेतला 2022, 2023 आणि 2024 बघा मध्ये जर तुम्ही पीक विमा भरूनही तुम्हाला पीक विमा भेटला नसेल तर चिंता अजिबात करू नका. मात्र आता सरकारच्या माध्यमातून या वर्षीच्या शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये 27,000 रुपये जमा करायला सरकारने स्वतः मान्यता दिली आहे. यवतमाळच्या शेतकऱ्यांच्या खात्यात देखील आज निधी जमा करण्यामध्ये येतोय. ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो. बघा सरकारने पुढचा जिल्हा सांगितला आहे तो म्हणजे की लातूर आणि परभणी या 2 जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केलं आहे मागील 3 वर्षांपैकी एकदा जरी तुम्ही पीक विमा भरला असेल तर त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे की डीबीटीच्या माध्यमातून पैसे मिळतील. बघा आता सरकारने सांगितलं आहे डीबीटीच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याला पैसे मिळणार. लातूर आणि परभणीच्या शेतकऱ्यांसाठी ही प्रक्रिया आता वेगाने सरकारने सुरू केली आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो. भरपूर दिवसापासून शेतकरी पीक विम्याची प्रतीक्षा करत होते. आता राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा पुढील जिल्हा म्हणजे की धुळे आणि नंदुरबार. बघा या 2 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 2022 ते 2024 या कालावधीचा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. तसेच बघा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा बीड आणि बुलढाणा या शेतकऱ्यांना प्राधान्य. बघा बीड आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्याला प्राधान्याने लाभ मिळत आहे. सरकारच्या माध्यमातून विम्याची रक्कम जमा करण्याचे आदेश आता बँकांना देण्यामध्ये आले आहे. या जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता आली आहे. बघा सरकारने पुढील जिल्हा सांगितला आहे शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे की बघा रायगड आणि रत्नागिरी आणि त्यानंतर सिंधुदुर्ग. बघा हे 3 जिल्हे सांगण्यामध्ये आले आहे. कोकण पट्ट्यामधील जिल्ह्याचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये भात आणि नाचणी पिकाची शेती जास्त असल्याने तिथल्या शेतकऱ्याला सुद्धा पीक विमा जमा होणार आहे. तुम्ही जर पीक विमा भरला असेल तर नक्कीच तुमच्या खात्यामध्ये रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार. बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली आणि पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आज निर्णय झाला आणि पात्र शेतकऱ्याला लाभ मिळत आहे. आता एक मोठी अट सरकारने घातली आहे. त्या अटीची पूर्तता शेतकऱ्याला करावी लागेल तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होईल, अन्यथा खूप मोठी अडचण येणार. आता बघा 2 कामे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा करून घ्यायची आहे शेतकरी बांधवांनो. बघा पहिलं काम ते म्हणजे की EKYC आणि दुसरं कार्ड म्हणजे की फार्मर ID. बघा फार्मर ID कार्ड पण असणं गरजेचं आहे. शेतकरी ओळखपत्र असायला पाहिजे तरच शेतकऱ्याला लाभ मिळणार. सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांनो, अशाच महत्त्वाच्या नवनवीन अपडेट तुम्हाला पुढे देखील बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ही होती महत्त्वाची बातमी. धन्यवाद.